गुड मॉर्निंग. आजच्या लेक्चरला फक्त आपल्या सिलेबसचा सर्वात राहिलेला शेवटचा पार्ट जो आहे बेसिक लिगल कन्सेप्ट तो आपण कव्हर करणार आहोत. तर आता बेसिक लिगल कन्सेप्ट हा पार्ट घेण्याचं कारण काय, तर तुमचा जो सिलेबस आहे ज्यात 10 पॉईंट आहेत त्यातील एक पॉईंट नंबर 8 आहे, जिकडे कॉजेशन, कन्सेप्शन, कॉमन सेन्स अँड सायंटिफिक नोशन, प्लुरॅलिटी ऑफ कॉजेस अशा प्रकारचा पॉईंट होता. आता कॉजेशनच्या संदर्भात आपला टॉपिक ऑलरेडी झालेला आहे. फक्त याच टॉपिक मध्ये काय पुढे लिगल रिझनिंग हा एक पार्ट होता, जिकडे 4 सब पॉईंट होते जे मी नेक्स्ट स्लाइडला पुन्हा एकदा कॉपी पेस्ट करून घेतलेत. तर पहिला होता इन ज्युरे नॉन रिमोट कॉजा सेड प्रॉक्सिमा स्पेक्टेटर, म्हणजेच इन लॉ द इमिजिएट अँड नॉट द रिमोट कॉज इज कन्सिडर्ड. दुसरा होता विस मेजर और एक्टस डे नेमिनी फॅसिट इन्फ्युरियम, लॉ होल्ड्स नो मॅन रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्ट ऑफ गॉड. तिसरा होता वॉलेंटी नॉन फिट इंजुरिया, डॅमेज सफर्ड बाय कन्सेंट इज नॉट अ कॉज ऑफ ऍक्शन. आणि शेवटचा होता रिस्पॉन्डंट सुपिरियर. तर आता आपण काय करूया, हे एक एक लिगल मॅक्झिम नक्की काय सांगतंय त्याच्यावर केसेस काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. सर्वात पहिला आहे इन ज्युरे नॉन रिमोट कॉजा सेड प्रॉक्सिमा स्पेक्टेटर. आता याचा अर्थ लक्षात घ्या, इन लॉ नॉट द रिमोट बट द नियर प्रॉक्सिमेट कॉज इज कन्सिडर्ड, meaning thereby that in law farthest cause shall take back step over the near proximate cause. आता याचा अर्थ लक्षात घ्या, एखादी ज्यावेळी घटना घडते, एखाद्या ज्यावेळी अपघात घडतो त्यावेळी त्याची दोन प्रकारचे कारण असू शकतात. एक असेल सर्वात नजीकचं कारण आणि दुसरं असेल सर्वात दूरचं कारण. आता नजीक आणि दूर म्हणजे काय, तर वेळेच्या दृष्टीने. अशा वेळी कायदा काय म्हणतोय, सर्वात नजीक जे काही कारण आहे ते कन्सिडर करा, सर्वात दूरचं करू नका. म्हणजे एका घटनेच्या संदर्भात जर दोन कारणं समोर आली असतील किंवा एका अपघाताच्या संदर्भात जर दोन कारणं समोर आली असतील तर अशा वेळी सर्वात नजीकचं कारण कन्सिडर करायचं, सर्वात दूरचं आहे ते कन्सिडर करायचं नाही. आता पुढे काय म्हटलंय बघा, द स्टेटेड मॅक्झिम इन ज्युरे नॉन रिमोट कॉजा सेड प्रॉक्सिमा स्पेक्टेटर डज नॉट अप्लाय टू केसेस ऑफ फ्रॉड और क्रिमिनल ऍक्ट एज द फिलॉसॉफी ऑफ लॉ इज टू कन्सिडर द बेसिक रॅशनॅले अँड लेड टू अ कन्क्लुजन. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जरी कायदा म्हणतोय किंवा हे लिगल मॅक्झिम म्हणते की एखाद्या घटनेच्या संदर्भात सर्वात नजीक जो काही कारण असेल त्याला विचारात घ्या, सर्वात दूरच्या कारणाला घेऊ नका, तरी सुद्धा ही गोष्ट कोणताही गुन्हा असेल, क्रिमिनल ऍक्ट असेल किंवा फ्रॉड असेल, या संदर्भात कन्सिडर केली जात नाही. याचं कारण लक्षात घ्या, फ्रॉड म्हणा किंवा एखादी कॉन्स्पिरसी म्हणा, अशा ठिकाणी माणसांची एक चेन असते. फॉर एक्झाम्पल जर करप्शन घेतलं असेल तर जो माणूस सर्वात वरच्या लेवलवर असणार आहे तो कधीही डिरेक्टली पैसे घेत असणार आहे. त्याच्या चेनमध्ये सर्वात खाली एक माणूस असेल जो पैसे कलेक्ट करत असेल आणि वरच्या माणसाकडे फॉरवर्ड करून सर्वात शेवटी सगळ्यात वरती जो कोण त्यांचा हेड असेल त्याच्याकडे ते करप्शनचे पैसे जात असतील. मग अशा वेळी जर इनज्युरे नॉन रिमोट कॉलचा वापर करण्यात आला असता तर काय झालं असतं, जो माणूस फक्त पैसे कलेक्ट करतोय, जो बेस लेवलला आहे त्याच्यावर कारवाई झाली असती, पण जो सर्वात वरती ते पैसे मिळवतोय त्याच्यावर कारवाई झाली नसती. व याचमुळे लक्षात ठेवायचंय, जे आपलं इनज्युरे नॉन रिमोट कॉज सेड प्रॉक्सिमा स्पेक्टेटर म्हणजे फक्त जवळचं कारण लक्षात घ्या, दूरवरचं घेऊ नका, याचा वापर कधीही क्रिमिनल ऍक्ट मग फ्रॉड संदर्भात होत नाही. मग प्रश्न आहे याचा वापर होतो कशासाठी, तर ते आहे इन्शुरन्स. इन्शुरन्सचे बरेच प्रकार आहेत, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असेल, लाईफ इन्शुरन्स असेल, फायर इन्शुरन्स असतो, त्याचप्रमाणे मरीन इन्शुरन्स असतो. आता बऱ्याचदा होतं काय, हा जो काही लिगल मॅक्झिम आहे किंवा हे जे काही प्रिन्सिपल आहे त्याचा वापर मरीन इन्शुरन्सच्या संदर्भात होतो. आता मरीन इन्शुरन्स म्हणजे काय काय असतं, तर मरीन इन्शुरन्स हा जहाजाच्या सहाय्याने समुद्रातून मालाची वाहतूक करण्यात येते. मालाची वाहतूक करताना त्या मालाच्या संरक्षणासाठी किंवा मालाचं जर काही डॅमेज झालं असेल समुद्रातून वाहतूक करताना, तर त्यापासून काहीतरी भरपाई मिळण्यासाठी मरीन इन्शुरन्स बेसिकली असतो. मग इकडे होतं काय, ज्यावेळी अशा प्रकारचा काहीतरी एखादा अपघात समुद्रात घडतो, मालाचं नुकसान होतं, त्यावेळी इन्शुरन्स कंपनी हे फिगर आउट करायचा प्रयत्न करते की मी इन्शुरन्स पॉलिसीमध्ये जो काही धोका असेल, जो काही मी कव्हर करायचा प्रयत्न केलाय त्याच्याचमुळे नक्की ते नुकसान झालंय का, की त्या व्यतिरिक्त इतर कोणत्या गोष्टीमुळे नुकसान झालंय. तर इतर कोणती तरी गोष्ट असेल ज्याच्यामुळे ते नुकसान झालं असेल तर अशा इन्शुरन्स कंपनी हात वर करणारे म्हणणार आम्ही तुम्हाला कॉम्पेन्सेशन देणार नाही. मग या दृष्टीने हे मॅक्झिम खूप महत्वाचं असतं. आता या संदर्भात एक केस बघूया, गेटर वर्सेस द ग्रेट इप्स्टीन इन्शुरन्स कंपनी ऑफ न्यूयॉर्क. इकडे काय झालंय बघा, द पॉलिसी स्टिप्युलेटेड फॉर द पेमेंट ऑफ ऑल डॅमेजेस कॉज बाय ऍक्च्युअल कॉन्टॅक्ट ऑफ सी वॉटर. याचा अर्थ लक्षात घ्या, या ठिकाणी माल नेताना एक इन्शुरन्स पॉलिसी काढली होती. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काय सांगितलं होतं, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे जेवढे काही मालाचं नुकसान होईल त्या मालाचं नुकसान ती इन्शुरन्स कंपनी भरून देणार आहे. पुढे काय झालं बघा, सम ऑफ द कार्गो बिंग टी
was damaged by such cause and that the portion being separated from the portion not damaged. आता झालं काय, या जहाजातून चहा जात होता. आता ही चहाची पावडर नेत असताना काही कार्गो समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात आले. चहाची जी काही पावडर किंवा जे काही नेत होते ते खराब झालं. खराब झाल्यावर त्या मालकाने काय केलंय, जेवढा खराब झालेला पोर्शन होता तो त्या कार्गो मधून सेपरेट केला आणि जो खराब झाला नाही तो वेगळा केलाय. पुढे झालंय काय बघा, इट वॉज फाउंड द लेटर इट वॉज फाउंड लेटर कुड नॉट बी सोल्ड इन द मार्केट फॉर इट्स रियल व्हॅल्यू बाय द रिझन ऑफ बिंग नोन दॅट डॅमेज पोर्शन हॅड बीन सेपरेटेड फ्रॉम इट and the consequent apprehension that some deterioration has also occurred in the whole cargo. But the court held that insurer not responsible for such consequence. पूर्ण घटना तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, जहाजातून कार्गो मधून चहा जात होता किंवा चहाची पावडर जात होती. कार्गोवाल्याने किंवा त्या कंपनीने एक इन्शुरन्स काढला होता जो म्हणत होता समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात जे काही येईल त्याच्यामुळे जे काही मालाचं नुकसान होईल ते नुकसान आम्ही भरून देणार आहोत. आता झालं काय, समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात काही प्रमाणात काही कार्गो आले ज्याच्यामध्ये चहा पावडर होती ती खराब झाली. आता मालकाने काय केलंय, चहा पावडर जरी खराब झालेली असली तरी सगळी खराब झाली नाहीये. काही पावडर त्याच कार्गो मध्ये जी अजून पाण्याच्या संपर्कात आली नव्हती त्याने ती सेपरेट केली, इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला. मग इन्शुरन्स कंपनीने काय केलं, जेवढी चहाची पावडर समुद्राच्या पाण्याच्या संपर्कात येऊन भिजून खराब झाली तेवढ्या संदर्भात इन्शुरन्स पॉलिसीमध्ये ठरल्याप्रमाणे कॉम्पेन्सेशन दिलं. आता राहिलेला जो माल होता जो पाण्याच्या संपर्कात आला नव्हता तो विक्रीसाठी गेला. पण विक्रीसाठी गेल्यानंतर ऑलरेडी लोकांमध्ये ही बातमी पसरलेली होती की या जहाजातील माल खराब झालेला आहे आणि हा त्याच्यातून सेपरेट केलेला माल आहे. मग लोकांना भीती वाटू लागली की बाबा एवढा माल खराब झालाय, हा त्याच्या संपर्कात आलेला माल आहे म्हणजे हा पण खराब असेल. त्यामुळे लोकांनी तो माल घेतला नाही किंवा ज्या किमतीला ती चहा पावडर जी संपर्कात पाण्याच्या आली नव्हती ती खपली पाहिजे होती किंवा विकली पाहिजे होती तेवढी जात नव्हती. मग त्याने काय केलं, पुन्हा एकदा इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम केला की या चहा पावडरचे सुद्धा तुम्ही पैसे दिले पाहिजे. त्यावेळी इन्शुरन्स कंपनीने सांगितलं की इकडे बघायचं रिमोट कॉज आहे की प्रॉक्सिमेट आहे. रिमोट म्हणजे दूरचा, प्रॉक्सिमेट म्हणजे जवळचा. तर इकडे चहाची पावडर जी काय पाण्यामुळे भिजली होती त्या संदर्भात इन्शुरन्स पॉलिसीमध्ये स्पेसिफिकली सांगल्यामुळे आम्ही लायबल आहोत. कारण काय, तिकडे प्रॉक्सिमेट कॉज आहे त्या पाण्याने ती पावडर भिजणे. पण ज्या पावडरची पाण्याचा संपर्क झाला नाही आणि अफवेमुळे लोक खरेदी करत नाही त्या ठिकाणी ती पावडर न खपण्याचा किंवा त्याची किंमत कमी होण्याचं कारण काय आहे, लोकांमध्ये पसरलेली अफवा. मग या ठिकाणी पाण्याशी संबंध नसल्यामुळे काय म्हणायचं, प्रॉक्सिमेट कॉज काय होईल ती अफवा आणि रिमोट कॉज काय होईल काही मालाचं समुद्राच्या पाण्यात भिजणं. मग तो क्लेम किंवा तो जो काही डिफेन्स होता तो इन्शुरन्स कंपनीने घेतला. ही जी पावडरचं व्हॅल्युएशन कमी झालंय, जी पावडर भिजली नव्हती ते यांच्या अफवेमुळे होतंय, पाण्यामुळे होत नाही आणि त्यामुळे आम्ही कॉम्पेन्सेशन देण्यासाठी लायबल नाही. त्यावेळी कोर्टाने ते म्हणणं मानलं आणि सांगितलं की इन्शुरन्स कंपनी तुम्हाला त्या उरलेल्या पावडर संदर्भात भरपाई देणार नाही. प्रत्येक वेळी मॅक्झिमच्या लक्षात ठेवायचं, ज्या ज्यावेळी इन्शुरन्सच्या केसेस येतात त्या त्यावेळी या मॅक्झिमचा वापर हा आवर्जून केला जातो. आणि जर का प्रॉक्सिमेट कॉस्ट त्या ऍक्सिडेंटचा किंवा त्या नुकसानाचा जर इन्शुरन्स मध्ये जे काय दिलंय ते असेल तरच भरपाई मिळते. जर इन्शुरन्स मध्ये जे काय दिलंय जर रिमोट कॉज असेल, दूरवरचं काहीतरी कारण असेल तर अशा वेळी कधीही भरपाई मिळत नाही. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. पुढे आहे विस मेजर और ऍक्टर्स डे नेमनी फॅसेट इन्फ्युरियम. इकडे काय म्हटलंय बघा, ऍक्ट ऑफ गॉड इज सच डायरेक्ट, व्हायलंट, सडन अँड इररेजिस्टेबल ऍक्ट ऑफ नेचर as could not by any amount of human foresight have foreseen of, if foreseen could not by any amount of human care and skill have been resisted. याचा अर्थ लक्षात घ्या, ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे देवाची करणी किंवा देवाने केलेली कृती. ही अशा प्रकारची अचानक घडणारी गोष्ट असते जी माणसाने काहीही केलं तरी माणूस त्याचं कधीही भाकीत करू शकत नाही किंवा अंदाज लावू शकत नाही. आणि जरी माणसाने अंदाज लावला तरी माणसाने कितीही ताकद लावली तरी सुद्धा ती गोष्ट टाळता येत नाही. अशा प्रकारच्या घटनेला आपण ऍक्ट ऑफ गॉड म्हणायचंय. Thus those acts which are occasioned by elementary force of nature unconnected with the agency of men or other cause will come under category of act of God. म्हणजे अशा प्रकारच्या घटना ज्याच्यामध्ये निसर्गामुळे त्या घटना घडतायत, ज्याच्याशी माणसाचा प्रत्यक्ष काही संबंध नाही किंवा माणसाचं नियंत्रण नाही, अशा घटनांना ऍक्ट ऑफ गॉड म्हणायचंय. एक्झाम्पल बघा, स्टॉर्म, लाइटनिंग, अर्थक्वेक, एक्स्ट्राऑर्डिनरी फॉल ऑफ रेन. म्हणजे काय अतिवृष्टी झाली असेल, एखादं वादळ आलं असेल, जसं आपल्याकडे मध्यंतरी एक चक्रीवादळ येऊन गेलंय किंवा विजा पडल्यामुळे नुकसान झालं असेल किंवा भूकंप झाला असेल. अशा प्रकारच्या गोष्टी कधी व कुठे घडतील कोणीही सांगू शकत नाही. आणि जरी आपल्याला अंदाज लागला तरी अशा प्रकारच्या गोष्टी आपण थांबवू शकत नाही, म्हणून त्याला ऍक्ट ऑफ गॉड मानलेला आहे. आता ऍक्ट ऑफ गॉडचा सुद्धा इन्शुरन्सशी संबंध आहे. आणि जर तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी वाचली असेल किंवा ओ माय गॉड जर मूव्ही बघितली असेल तर तुम्हाला माहित असेल
इन्शुरन्स कधीही अशा प्रकारच्या गोष्टी कव्हर करत नाही. आता या संदर्भात एक केस दिलेली आहे ती बघा. इन द केस ऑफ निकोल्स वर्सेस मार्शलँड, द डिफेंडंट हॅज अ नंबर ऑफ आर्टिफिशियल लेक ऑन हिज लँड. म्हणजे इकडे जो कोण डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी आहे, ज्याच्या विरुद्ध भरपाईसाठी दावा दाखल केलेला आहे, त्या माणसाने त्याच्या जमिनीमध्ये काही कृत्रिम तळी तयार केलेली होती. Extraordinary rain such as had never been witnessed in living memory caused the bank of lakes to burst and escaping water carried away 4 bridges belonging to plaintiff. झालंय काय? अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टी एवढ्या प्रमाणात झालेली आहे की याने जी काही कृत्रिम तळी बनवली होती ती तळी फुटली आणि त्यातील सर्व जे काही पाणी होतं ते पाणी आता ज्याने कोणी दावा दाखल केलाय भरपाईसाठी त्याच्या प्रॉपर्टीमध्ये गेल्याने नुकसान झालं. इकडे काय झालं ते बघा. इट वॉज हेल्ड दॅट प्लेंटिव्हस ब्रिज वॉज स्वेप्ट बाय ऍक्ट ऑफ गॉड अँड डिफेंडेड वॉज नॉट लायबल. इकडे कोर्टाने सांगितलं की ज्याच्या विरुद्ध तुम्ही भरपाईसाठी दावा दाखल केलाय तो तुम्हाला भरपाई देण्यासाठी जबाबदार नाही. कारण काय? अतिवृष्टी त्याने केलेली नाहीये. अशा प्रकारच्या गोष्टी तो अंदाज पण लावू शकत नाही. त्यामुळे ही इकडे जो काही अपघात घडलाय तो ऍक्ट ऑफ गॉडच्या अंडर येईल आणि त्याच्यामुळे ज्याच्या विरुद्ध तुम्ही दावा दाखल केलाय तो तुम्हाला कधीही भरपाई देणार नाही. पुन्हा एकदा इन शॉर्ट सांगतोय, ज्या ज्या गोष्टी निसर्गामुळे होतात, ज्याच्यावर माणसाचं नियंत्रण नसतं, त्या सर्व गोष्टी ऍक्ट ऑफ गॉड मध्ये येतात. अशा वेळी जर नुकसान झालं असेल तर अशा वेळी तुम्हाला कोणीही भरपाई देत नाही. मे बी जर अतिवृष्टी असेल, वादळ असेल तर सरकार भरपाई देऊ शकेल, पण ज्याच्यामुळे किंवा ज्याच्या नजीक जे काही असेल किंवा इन्शुरन्स घेतला असेल तर अशा वेळी इन्शुरन्स कंपनी तुम्हाला भरपाई देणार नाही. हा एक प्रकारचा डिफेन्स आहे जो इन्शुरन्स कंपनी बऱ्याचदा वापरतात जेणेकरून एखाद्या माणसाचा क्लेम नाकारता यावा. ही स्लाइड समजली का बघा. पुन्हा एकदा काही शंका असेल तर मेसेज करा किंवा अनम्यूट करून विचारा. ओके, पुढे आहे वॉलंटी नॉन फिट इंजुरिया. It is well established rule of common law that if a person himself invites a danger and injury is caused to him, nobody shall be responsible for such injury. In other words, such injury shall not be treated as a legal injury and as such it is not actionable. आ बैल मुझे मार अशा प्रकारची म्हण तुम्ही ऐकली असेल, तेच इकडे घडतंय. इकडे समजा एखादा माणूस स्वतःहून रिस्क घेत असेल आणि त्याने रिस्क घेतल्यानंतर जर त्याच्या संदर्भात काही घडलं असेल तर अशा वेळी तो कोणाही कडून भरपाई मागू शकत नाही. यालाच म्हणायचे वॉलंटी नॉन फिट इंजुरिया. एक्झाम्पल बघा, एक शेत आहे आणि त्या शेतामध्ये किंवा काही मोकळ्या जागी काही गुरं चरत आहेत. रस्त्यावरून काही विद्यार्थी जात होते. एका विद्यार्थ्याने म्हटलं, आज मी तुम्हाला डेअरिंग करून दाखवतो. एखाद्या बैलासमोर मी जाणार आहे आणि बाहुबलीमध्ये एक सीन होता, तो त्या रेड्याला किंवा बैलाला मागे ढकलतो, तसं मी ढकलून दाखवणार आहे. तो रस्त्यावरून जिकडे ती गुरं चरत होती तिकडे चालत गेला. त्याने त्या बैलाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला. ऑब्विस होतं की बैलाने त्याला ओव्हरपॉवर केलं आणि बैलाने त्याला मारलं. आता त्या मुलाचे पालक आले गुरांच्या मालकाकडे की आम्हाला तू भरपाई दिलीच पाहिजे कारण तुझ्या बैलाने माझ्या मुलाला मारलेलं आहे. मालक काय सांगणार? वॉलंटी नॉन फिट इंजुरिया. जर का त्या कुरणात किंवा त्या जागी जिकडे कुठे गुरं सोडली होती तिकडेतील तो जो कोण बैल होता तो जर रस्त्यावर आला असता त्याची जागा सोडून आणि जर त्याने त्या मुलावर हल्ला केला असता मालक हा डेफिनेटली लायबल होता. पण इकडे झालंय काय? स्वतःहून त्या मुलाने रिस्क घेतली आणि जिकडे ती गुरं सोडलेली होती तिकडे तो गेला आणि काहीतरी त्याने कृत्य केलं आणि त्यानंतर गुराने मारलंय. इकडे या माणसाला किंवा मुलाला माहित होतं की गुरं कधीतरी आपल्यावर हल्ला करू शकतात. मग अशा वेळी त्या मुलाची जबाबदारी होती की तिकडे न जाणं. म्हणजे ज्या अर्थी तो तिकडे स्वतःहून गेलाय त्या अर्थी त्याने त्यानंतर जी काही परिणाम होणार आहेत त्या सर्व परिणामांना त्याने कन्सेंट किंवा संमती दिली आहे आणि त्यामुळे गुरांचा मालक त्याला काही देणार नाही. याला म्हणायचे वॉलंटी नॉन फिट इंजुरिया. म्हणजे काय? ज्या ठिकाणी तुम्ही स्वतःहून रिस्क घेताय आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःहून रिस्क घेताय सिद्ध होतं त्यावेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारची भरपाई मिळू शकत नाही. कारण काय? जे काही त्या गोष्टीचे परिणाम होते ते तुम्ही आधीच स्वीकारलेले आहेत. पण आता एक प्रश्न आला की काही वेळा काही माणसं एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी सुद्धा जातात. फॉर एक्झाम्पल आग लागली असेल, एखाद्या माणसाला वाचवायचं असेल किंवा बुडणाऱ्या माणसाला वाचवायचं असेल, कार ऍक्सिडेंट मधील एखाद्याला वाचवायचं असेल, अशा वेळी सुद्धा माणूस मदत करायला जातो. मग त्याला पण वॉलंटी नॉन फिट इंजुरिया लावायचा का? तर त्या संदर्भात कोर्टाचं मत आहे नाही. जर एखादी केस रेस्क्यू केस असेल आणि अशा वेळी जर इंजुरी झाली असेल तर मात्र तो माणूस जे काही कॉम्पेन्सेशन आहे ते क्लेम करू शकतो. आता एक रेस्क्यू केसचं एक्झाम्पल बघा. इन द केस ऑफ हायन्स वर्सेस हारवूड, the servant of the defendant brought 2 horses in the town near a police station and left them to do some other work. हे झालंय काय? ज्याच्या विरुद्ध भरपाईसाठी दावा दाखल केलेला आहे त्याच्या नोकराने 2 घोडे विकत घेतले होते. तो शहरात घेऊन आला आणि पोलीस स्टेशनच्या जवळ कुठेतरी त्याने बांधले आणि तो आपल्या कामासाठी निघून गेला. The horses were hustled by children and they broke free and seeing them in rage, plaintiff who was a police officer went to stop the horses and in doing so he got injured and brought a case against owner for damages. झालंय काय? हे जे 2 घोडे बांधलेले होते त्या ठिकाणी लहान मुलं गेली
त्यांनी काहीतरी केलं, त्या घोडे ते चवताळले आणि त्या घोड्यांनी काय केलं, बांधलेले दोर तोडून पब्लिक मध्ये धावायला त्यांनी सुरुवात केली. आता झालंय काय, दोन घोडे धावतायत, कोणतरी माणूस पायाखाली येऊ शकेल, काहीतरी होऊ शकेल म्हणून जवळ एक पोलीस होता. त्या पोलिसाने दोन्ही घोड्यांना थांबवायचा प्रयत्न केला आणि थांबवायचा प्रयत्न करताना तो पोलीस ऑफिसर जखमी झाला. जखमी झाल्यानंतर त्याने आता भरपाईसाठी ज्याच्या मालकीचे घोडे होते त्याच्या विरुद्ध केस केलेली आहे. मग झालंय का, कोर्टाने काय सांगितलंय, डिफेंडंट लायबल बिकॉज द डिफेन्स ऑफ व्हॉलंटियर ऑन फिट इंजुरी डिड नॉट अप्लाय इन रेस्क्यू केस. इकडे जरी तो पोलीस स्वतःहून ते घोडे थांबवायला गेलेला असला तरी सुद्धा इतर माणसांना हानी होऊ नये, इतर माणसाचं नुकसान होऊ नये म्हणून तो घोडा थांबवण्यासाठी किंवा घोडे थांबवण्यासाठी गेला होता. त्यामुळे ही रेस्क्यू केस असल्यामुळे या ठिकाणी तो स्वतःहून घोडे थांबवण्यासाठी गेला. या गोष्टीचा तुम्ही बचाव म्हणून वापर करू शकत नाहीत आणि तुम्हाला त्या माणसाला भरपाई दिली पाहिजे. पुन्हा एकदा मॅक्झिम सांगतोय, व्हॉलंटरी नॉन फिट इंजुरीचा अर्थ व्हॉलंटरीला रिस्क घेणं. एखादा माणूस जर स्वतःहून रिस्क घेत असेल आणि जर काय त्याचे परिणाम वाईट परिणाम झाले असतील तर अशा वेळी त्याला भरपाई मिळत नाही. पण याच्या संदर्भात फक्त एक एक्सेप्शन आहे, जे आहे रेस्क्यू केस. त्या ठिकाणी एखाद्या माणसाला वाचवण्यासाठी, एखाद्या परिस्थितीतून एखाद्याला बाहेर काढण्यासाठी जर तुम्ही गेला असाल आणि जर नुकसान झालं असेल तर तुम्हाला भरपाई मिळालीच पाहिजे. ही स्लाइड समजली का बघा. जर काही शंका असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइडला जाऊया. रिस्पॉन्डंट सुपिरियर. आता याचा अर्थ लक्षात घ्या, कामगाराने जे काही केलं असेल किंवा नोकऱ्याने जे काही केलं असेल त्याच्यासाठी मालकाची जबाबदारी ठरवणं याला म्हणायचं रेस्पॉन्डंट सुपिरियर. रेस्पॉन्डंट सुपिरियर मीन्स द सुपिरियर मस्ट बी रिस्पॉन्सिबल. जो कोण वरिष्ठ असेल त्याने जबाबदारी घेतलीच पाहिजे. इन सच केसेस नॉट ओनली ही हू ऑबेज बट ऑल्सो ही हू कमांड्स बिकम इक्वली लायबल. याचा अर्थ काय, जो आज्ञेचं पालन करतो त्याच्यावर जबाबदारी आहे, त्याचबरोबर ज्या माणसाने ती ऑर्डर किंवा आज्ञा दिलेली आहे तोही माणूस तेवढाच जबाबदार आहे. This rule has its origin in legal presumption that all acts done by the servant are done by master's express or implied authority and are in fact act of master. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी एखाद्या माणसाचा कामगार एखादं काम करत असतो त्या त्यावेळी आपण काय मानतो, तो त्याच्या मालकाचं प्रतिनिधित्व करतो आणि त्याची जी काही आज्ञा असेल किंवा त्याने जे काही सांगितले असेल ते त्याच्या संमतीने काम करतोय असं कायदा मानतो आणि त्यामुळेच कामगारांनी जे काही केलं असेल त्याच्यासाठी मालकाला जबाबदार ठरवलं जातं. एक लक्षात घ्या, इकडे करण्याची दोन मोठी कारण आहेत. पहिली गोष्ट, कामगार आणि मालक यांच्या दोघांपैकी जर आर्थिक क्षमतेचा विचार केला तर मालकाची आर्थिक क्षमता जास्त असते, बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, रिस्पॉन्डंट सुपिरियर ऍप्लिकेबल होण्यासाठी ती गोष्ट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट घडणं गरजेचं आहे. म्हणजे काय, माझ्याकडे एखाद्या पर्टिक्युलर कामासाठी जर एखादा नोकर असेल तर ते काम करताना जर काही नुकसान झालं, जर काही चूक झाली तर मी जबाबदार असेल. जर त्याचं वैयक्तिक जर तो इतर काही गोष्टी करत असेल त्या ठिकाणी जर झालं तर मी नायबल नाही. एक्झाम्पल बघा, आपल्याकडे आता हायवेचं काम चालू आहे किंवा चालू होतं. मग हायवेचं बांधकाम करताना, स्लॅब घालताना असेल, अजून काही करताना असेल, जर कामगाराच्या चुकीने अपघात झाला असेल तर अशा वेळी जी काही ड्रिप बिलकॉन जी काही कंपनी आहे किंवा गव्हर्नमेंट आहे ते लायबल असेल. पण विचार करा, हायवेचं काम झालेलं आहे आणि तो माणूस रात्री कुठेतरी चोरी करताना पकडला गेलाय. आता चोरी करणं हे त्याच्या कामात होतं का किंवा कामात नेमलेल्या कामात होतोय का, नाही. मग जर तो चोरी करताना पकडला गेला असेल तर अशा वेळी त्याच्यासाठी कंपनी लायबल नसेल, त्याच्यासाठी तो वैयक्तिक गोष्टी जबाबदार ठरणार आहे. पण ज्या ज्या वेळी त्याला जे काही नेमून दिलेलं काम आहे ते करताना जर काही झालं आणि अपघात झाला असेल तर अशा वेळी त्या कामगाराच्या कृत्यासाठी कंपनी किंवा सरकार नेहमी जबाबदार असेल. यालाच म्हणायचं रिस्पॉन्डंट सुपिरियर. या संदर्भात एक केस आहे बघा, ऑटोमोबाईल ट्रान्सपोर्ट वर्सेस देवलाल अँड अदर्स. The Rajasthan High Court held that automobile transport company is liable for the acts of servant done by him or her in the course of employment. The presumption that vehicle is driven on the master's instruction or by authorized agent or servant is always there and it is on appellant to prove that such presumption is unwarranted and not verified. इकडे झालंय काही, एक ट्रान्सपोर्ट कंपनी आहे. ट्रान्सपोर्ट कंपनीचा जर ट्रक रस्त्यावरून जात असेल तर प्रत्येक माणूस काय म्हणणार आहे, हा त्या कंपनीचंच काम करत आहे. त्यामुळे जर ट्रान्सपोर्ट कंपनीचा ट्रक चालवणाऱ्या चालकाकडून एखादी चूक झाली असेल किंवा काही एखादी जर घटना घडली असेल तर अशा वेळी त्यासाठी कंपनी जबाबदार असं मानलं जाईल. अशा वेळी जो कंपनीचा मालक आहे त्याच्यावर जबाबदारी असेल हे सिद्ध करणं की मी दिलेलं काम तो ड्रायव्हर करत नव्हता आणि त्यामुळे नुकसान झालेलं नाही. त्या केसमध्ये झालंय काय, ट्रान्सपोर्ट कंपनीचा माणूस किंवा जो कोण ड्रायव्हर जो गाडी घेऊन जात होता, रस्त्याला ब्लॉक होता म्हणजे ट्रॅफिक जाम असेल किंवा रस्ता काही कारणाने बंद असेल, मग त्याने काय ठरवलं, वेगळ्या रूटने गाडी घेऊन जावी आणि वेगळ्या रूटने गाडी घेऊन जाताना अपघात झाला आणि कंपनी विरुद्ध भरपाई मागायचा प्रयत्न झाला. कंपनी सांगितलं काय, आम्ही ड्रायव्हरला सांगितलं होतं जर रस्ता बंद असेल तर तिथेच थांब. पण कोर्टाने काय सांगितलं, जरी तो वेगळ्या रस्त्याने गेला असेल तर वेगळ्या रस्त्याने जाण्याचं कारण काय होतं, कंपनीचं काम करणं. त्यामुळे ही गोष्ट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट आहे आणि जर ही गोष्ट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट असेल तर अशा वेळी त्या कंपनीने जी काही भरपाई आहे ती दिलीच पाहिजे.
पुन्हा एकदा सांगतोय, रिस्पॉन्डंट सुपिरियरचा अर्थ होतोय कामगाराच्या किंवा नोकराच्या जी काही चूक असेल त्याच्यासाठी मालकाला जबाबदार ठरवणं. अशा ठिकाणी फक्त एक गोष्ट सर्वात महत्वाची आहे, ती गोष्ट इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे जे काही त्याला काम नेमून दिलेलं आहे त्या कामाशी निगडीत असणं किंवा त्या कामाचा एक भाग असणं. अशा ठिकाणी जर इन द कोर्स ऑफ एम्प्लॉयमेंट ही गोष्ट आहे हे सिद्ध झालं तरच भरपाई मिळते, अदरवाईज भरपाई मिळत नाही. तर आपल्या लेक्चरचे पॉईंट झालेले आहेत. आता तुम्हाला एक्झाम बद्दल एक सूचना देतो. 99% कन्फर्म झालेलं आहे की तुमची एक्झाम ही ऑनलाईन फॉर्म मध्येच होणार आहे. ऑनलाईन फॉर्म मध्ये जर एक्झाम होणार असेल तर एमसीक्यू असतील आणि डिस्क्रिप्टिव्ह आन्सर म्हणजे जशी तुम्ही मागच्या सेमिस्टरची एक्झाम दिली होती 60 मार्क्सची त्याच प्रकारची एक्झाम होऊ शकते. फक्त आता एक गोष्ट सांगतोय, एमसीक्यूच्या संदर्भात जर असेल तर मेजॉरिटी ऑफ द क्वेश्चन हे आपला जो काही लॉजिकचा पार्ट 1 आहे ज्याचे आपल्याला 7 टॉपिक होते त्याच्यावर येतील. पार्ट 2 मध्ये जे काही घेतलेलं आहे त्याच्यावर प्रश्न येण्याची शक्यता तेवढीशी नाही आहे. कारण काय, ऑफलाईन एक्झाम असू दे ऑनलाईन एक्झाम असू दे, पार्ट 2 मध्ये जे काही असतं त्याच्यावर कमीत कमी प्रश्न असतात आणि पार्ट 1 वर जास्तीत जास्त प्रश्न असतात. एमसीक्यू डिस्क्रिप्टिव्हच्या दृष्टीने पार्ट 1 ला जास्त महत्व द्या. दुसरी गोष्ट डिस्क्रिप्टिव्हच्या संदर्भात तुमच्याकडे आता जे काही मटेरियल असेल म्हणजे समजा तुमचे नमिता लॉ सिरीज असू दे किंवा हे लॉजिकचं एलिमेंटरी लॉजिकचं पुस्तक असू दे, त्या ठिकाणी आतापासून एक काम करायला घ्या. आपल्या सिलेबसमध्ये जेवढे टॉपिक आहेत किंवा जेवढे सब पॉईंट आहेत ते सब पॉईंटवर 3-3 पॉईंटची आन्सर तयार करायची. होतं काय बघा, काही वेळा 2 मार्कला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा 3 मार्कला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो ज्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे 2 किंवा 3 पेजेस आहे. मग अचानक तुम्ही काय करणार, एक तर ते सगळं उत्तर लिहायचा प्रयत्न करणार किंवा उत्तरातनं काही लिहून काही नको असं तुम्हाला होतं. यामध्ये टाइम वेस्ट होतं. म्हणून करायचंय काय, एक तर तुम्ही वही घ्या आणि प्रत्येक पॉईंटवर 3-3 मेन पॉईंट लिहून काढायचे. जे 3 मुख्य मुद्दे लिहून काढायचे किंवा एक काम करा, सरळ पेन्सिल घेऊन तुमच्या पुस्तकात मार्किंग करा. जेणेकरून 2 ते 3 मार्क्ससाठी तुमच्याकडे स्पेसिफिक आन्सर असेल. पण पुन्हा एकदा सांगतोय, 2 ते 3 मार्क्ससाठी उत्तर लिहिताना पॅरेग्राफ लिहू नका. 3 महत्वाचे मुद्दे काढायचे, नंबर टाकून फक्त 3 मुद्दे लिहा, ते सफिशियंट आहे. परिच्छेद लिहायला गेला तर उत्तरामध्ये तुम्ही कुठे काय केलंय आणि काय काय कव्हर केलंय हे वाचावं जास्त लागेल. जास्त जर तपासणाऱ्याला कष्ट पडले तेवढे कमी मार्क्स मिळतात. त्यापेक्षा जर तुम्ही 3 सुटसुटीत वाक्य लिहिली असतील तर वाक्य पण एकदम उत्तर पण एकदम प्रॉपर दिसतं. प्लस तुम्ही कोणते पॉईंट कव्हर केले स्पेसिफिकली लक्षात येतं. मग त्या दृष्टीने आता एक्झामची तयारी करायला घ्या. ऑल द बेस्ट. आजच्या लेक्चर संदर्भात जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा विचारा, नाहीतर थोड्या वेळाने लेक्चर आपण एंड करूया. ओके, तर कोणालाही काही शंका नाही असं मानतोय आणि आजचं लेक्चर इकडेच संपवतोय. हॅव अ गुड डे.